भूते वसंताशी सदा नमावे, सत्कर्मयोगे वैघालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदासांनी मानवी मनाला उपदेश करण्यासाठी सहजतेने भिक्षा मागण्यासाठी काही श्लोक तयार केले 205 आणि श्लोकांचा उच्चार करून समाजामध्ये जागरण करून समाज पोषणासाठी भिक्षा गोळा करणं, अशा प्रकारच्या श्लोकामधून समाज प्रबोधन करण्याचं काम समर्थ रामदास स्वामींनी केलं. मनाच्या 116व्या श्लोकामध्ये समर्थ असं म्हणतात, बहुश्रापिता कष्टला अंबरुषी, तयासे स्वहे श्रीहरी जन्म सोशी, दिला क्षीर सिंधू तया उपमानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. देव हा भक्ताभिमानी आहे, अशा प्रकारचं वारंवार समर्थ रामदास स्वामी सांगत आलेले आहे. आधी आतापर्यंतच्या श्लोकामध्ये नुपेक्षी कदा रामदासाभिमानी अशा प्रकारचं वर्णन होतं. या 116व्या श्लोकामध्ये नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी, देवाला भक्ताचा अभिमान आहे अशा प्रकारचं वर्णन आहे. पुण्यवान अंबरीश ऋषी पण शाप मिळाल्यामुळे आणि पुण्य नाशामुळे कष्टी झाले, तर भगवंताने स्वतः जन्मयातना सोसून त्यांना मुक्ती दिली. उपमन्यूला दुधाचा सागरच बक्षीस दिला. असा हा भक्तांचा अभिमानी राम जो आहे तो कोणाची उपेक्षा करणार. म्हणून बहुश्रापिता कष्टला अंबऋषी, शापाने कष्ट झालेल्या अंबरीश ऋषीचं पुण्य संपलं होतं, त्याला सुद्धा जन्मयातनेतून मुक्ती दिली. याचं कारण असं आहे की प्रभू रामचंद्र कसे आहेत, रामनाम कसं आहे, तर कितीतरी शाप प्राप्त झाले, पुण्य खर्ची पडलं, तरी सुद्धा जन्मयातना सोसून भगवंत त्याला मुक्ती देतात. दिला क्षीर सिंधू तया उपमाणी, उपमाण्याचं उपमन्यूची कथा आहे. उपमन्यूला दुधाचा सागरच बक्षीस दिला. असा हा भक्तांचा अभिमानी हा राम आहे. मागील काही श्लोकामध्ये जिथे वाद निर्माण होणार नाही तिथेच संवाद करावा, म्हणजे उक्ती व कृती यामध्ये मेळ राहतो. म्हणून म्हणलं की क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. प्रत्यक्ष कर्म केल्यानंतर तुम्ही वैखरी वाण्याने सांगू शकता, पण त्याच्या पाठीमध्ये अनुभव नसेल तर वैखरी वाणीला काही किंमत नसते. त्यामुळे जिथे वाद निर्माण नाही होणार नाही तिथे संवाद करावा, म्हणजे उक्ती आणि कृती याचा मेळ राहतो. कृती आणि आपलं बोलणं एक असलं पाहिजे. अशा सदाचारी माणसाने भक्ती मार्गाचा अवलंब करावा हे रामदास स्वामींनी पटवून दिलं. बोलणे कमी करून शक्ती भक्तीसाठी वापरली पाहिजे. शक्तीचा वेळ, अत्यंत शक्तीचा उपयोग करण्यासाठी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये शक्तिपात दीक्षा सांगितलेली आहे. याचा अर्थ असा आहे की सगळ्या प्रकारच्या मानवी शक्ती इकडे तिकडे वापरण्यापेक्षा ती सगळी शक्ती परमेश्वराच्या अधिष्ठानासाठी आणि अनुष्ठानासाठी वापरली पाहिजे. यासाठी समर्थाने पटवून दिलेला आहे. त्यामुळे उक्ती आणि कृती याचा मेळ राहिला, अशाप्रमाणे सदाचारी माणसाने भक्ती मार्गाचा अवलंब करावा. आता इथून पुढे काही श्लोकामध्ये भक्ती मार्ग कसा श्रेष्ठ आहे हे समर्थाने अनेक उदाहरणांनी पटवून दिलेलं आहे. उदाहरणार्थ, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी अवतार घेऊन पुन्हा धर्माची प्रस्थापना करतो. किंवा परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर अशा प्रकारची ही प्रक्रिया निसर्गाची ही परमेश्वरा अधिष्ठित आहे. ही दोन्ही भगवंताच्या पृथ्वीवर येण्याची कारण सांगितली. परमेश्वर पृथ्वीवर केव्हा येतो, एक तर धर्माला ग्लानी आल्यानंतर
स्वधर्म निधनम श्रेया परधर्म भयावा. जी माणसं स्वतःच्या कर्तव्याचं पालन करत नाही, उदाहरणार्थ वय वर्ष 10 ते 60 या वयामधल्या प्रत्येक व्यक्तीने स्वतःची कामं स्वतः केली पाहिजे. मूल 10 वर्षाचं होईपर्यंत आई वडिलांनी त्याला मदत करावी आणि ती व्यक्ती 60 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर तिची सेवा करावी. परंतु 10 ते 60 या वयामध्ये 50 वर्ष माणसं जर आयदी राहतील, काहीच कर्म करणार नाही, ईश्वर भक्ती करणार नाही, अशांची सेवा करण्यामध्ये जीवन घालवणं अत्यंत वाईट आहे. म्हणून प्रत्येकाने स्वावलंबी झालं पाहिजे. म्हणून भगवंतांना पृथ्वीवरची कारणं कोणती आहे? जेव्हा धर्माला ग्लानी येते, म्हणजे आई आईचा धर्म पाळत नाही, मुलगा मुलाचा मातृ धर्म पाळत नाही, अशा प्रकारची ग्लानी आल्यानंतर या सगळ्यांना जागृत करण्यासाठी पुन्हा परमेश्वर अवतार घेतो. आणि म्हणून परमेश्वरा भक्तांचा कैवारी आहे. आपल्याला गीत आहे, भक्त कैवारी हा तोची नारायण. खूप सुंदर गीत, त्याचा आपण अर्थाचा अभ्यास केल्यानंतर परमेश्वर भक्तांची उपेक्षा करत नाही. फक्त संकट झाला की भगवंत करुणाकर असल्याने तो धावून येतो. परमेश्वर हा दयाळू आहे, दयाळू कृपाळू. आपण तो दया करा कृपा करा, पण परमेश्वर कोणावर दया करेल, कोणावर कृपा करेल? जो व्यक्ती इतरांच्या बाबतीमध्ये तशा प्रकारची त्याची भूमिका असते. आपण इतरांबद्दल दया उत्पन्न केली पाहिजे. शास्त्रकाराने असं म्हणलंय की कुठल्याही माणसाला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कुठल्या क्षेत्रात कशी गती प्राप्त होते, तर मनुष्याच्या अंतःकरणामध्ये कोणाविषयी दया उत्पन्न झाली पाहिजे. आणि मनुष्याच्या अंतःकरणामध्ये दया उत्पन्न झाली की तो आपल्या सुखांचं दमन करतो आणि मग दान करतो. मग ते वेळेचं असेल, पैशाचं असेल, अन्नदान असेल, रक्तदान असेल, शरीरदान असेल. म्हणून पहिली प्रक्रिया अशी आहे की मनुष्याच्या अंतःकरणात दया उत्पन्न झाली पाहिजे. आणि ही दया उत्पन्न होण्यासाठी प्रवचनमाला, कीर्तनमाला, व्याख्यान आहे, आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन आहे, गणपती उत्सव आहे, दुर्गा उत्सव आहे. जर आपल्या अंतःकरणामध्ये दयाच उत्पन्न होत नाही आणि परमेश्वर आपण असं म्हणतो की दया घडा, कृपा घडा, करुणा करा, आणि आपल्या ज्याला असं वाटतं, ज्याला दुसऱ्याबद्दल करुणा येते, दया येते, अशाच भक्तांसाठी परमेश्वराच्या अंतःकरणामध्ये तो त्यांना मदत करतो. त्याला कैवारी असं म्हणतो. म्हणून भगवंताने आपला कैवार घेण्यासाठी आपणही कोणाचा तरी कैवार घेतला पाहिजे, तर आपल्याला भगवंताचा आशीर्वाद मिळू शकतो. म्हणून भगवंत करुणाकर असल्याने तो धावून येतो मदतीला. आम्ही पण कोणाच्या सुखदुःखामध्ये जर धावून गेलो तर परमेश्वराच्या गुड बुक मध्ये आमचं नाव राहील. पुराणातील कथाने हे सिद्ध केलेलं आहे की सामान्यांना ते पटावे म्हणून समर्थ पुन्हा तेच सांगतं की सिद्धांत पटवून सांगताना दृष्टांत सांगावा लागतो. आणि दृष्टांत अत्यंत मजबूत असला पाहिजे, तो सत्य असला, काल्पनिक दृष्टांत नाही जमत. सिद्धांत मांडणं सैद्धांतिक भूमिका अत्यंत महत्वाची. ही सैद्धांतिक भूमिका ही दृष्टांताच्या रूपाने मांडता येते. मग त्यांनी सांगितलं विष्णू भक्त अंबरीश राजा, त्याची गोष्ट समर्थन याच्यामध्ये सांगितली. अंबरीश राजा एकादशीचं व्रत करायचा. द्वादशीला दुर्वासुरुजी त्याला भेटायला आले आणि राजाने त्याला भोजनाचा आग्रह केला. ऋषी स्नानासाठी नदीवर गेले, थोडा उशीर झाला. इकडे द्वादशीचा काल संपत आला म्हणून राजाने फक्त तीर्थ घेऊन व्रताचं पारण केलं. त्यांना उशीर होते. दुर्वासांना कळालं की घरी अतिथी आल्यानंतर यजमान उपवास कसं काय सोडतो. आधी यजमानाला दिलं पाहिजे, अतिथी देवो भव. आणि मग स्वाभाविकपणे दुर्वास ऋषींना ते आपल्या जटेतून कृत्या निर्माण केल्या. कृत्या निर्माण करून राजावर सोडल्या. एक प्रकारचा आपण जसं की नजर लागली म्हणतो, आपण काहीतरी केलं म्हणतो, तशा प्रकारची कृत्य नावाची एक प्रकार आहे. मग विष्णूने सुदर्शन चक्राने तिला नाश केला. का विष्णू रक्षणासाठी आहेच, पण ते सुदर्शन चक्र दुर्वास ऋषींच्या पाठीमागे लागलं. जेणे आपल्याला आक्रमण केलेलं आहे ते आक्रमण संपूर्णपणे परतून लावायचं असेल तर सुदर्शन चक्राचं वैशिष्ट्य आहे. सुदर्शन चक्र एक प्रतीक आहे, पण आपल्या जीवनामध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे की एखादी वाईट गोष्ट आपल्या पाठीमागे जर लागली असेल तर तिला तर नष्ट केलंच पाहिजे, पण ती पुन्हा कशी निर्माण होणार नाही. म्हणून असं म्हणलं की चक्र सुदर्शन फिरते रे. म्हणजे कुठल्या प्रकारची भीती बाळगायची गरज नाही. चक्र सुदर्शन सारखं फिरतच असतं. ते दुर्वास मुनीच्या पाठीमागे लागलं. देवादिकांना शरण जाऊन उपयोग झाला नाही. मग अंबरीश राजाच स्वतः शरण आला. दुसऱ्याचं सांगतात की दुर्वास ऋषींनी चिडून अंबरीश राजाला मनुष्य योनीमध्ये 10 जन्म घ्यावे लागतील असा शाप. तेव्हा तो शाप विष्णूने भगवंत असूनही स्वतःवर घेतला. गर्भवास एकदा नाही 10 वेळेस स्वीकार. बघा भक्तांचा कैवारी कसा असतो. जो ईश्वराचं नामस्मरण करतो,
म्हणून मनाच्या श्लोकात असं म्हणलंय, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभाव. श्रीहरी आपल्या प्रत्यक्ष जर स्वभावामध्ये जर आला, कुठली तीर्थयात्रा करायची गरज नाही. माणसाचा स्वभाव स्वाभाविकपणे देवासारखा होऊन जातो आणि मनुष्याने त्याला देवरूप प्राप्त व्हावं म्हणूनच आपण मनुष्य जन्मामध्ये आलेलो आहोत. आणि म्हणून 10दा गर्भ स्वीकारला. भक्तांना असं अनोखं दान भगवंताशिवाय कोण देणार आहे. दुसरं उदाहरण समर्थाने याच्यामध्ये सांगितलं ते उपमन्यूचं आहे. व्याघ्रापाद ऋषीचा थोरला मुलगा खऱ्या धारोष्ण दुधाची त्याला गोडी होती. म्हणजे गाईचं दूध काढायचं आणि तिथंच प्यायचं. आईने दूध म्हणून पिठामध्ये पाणी घातलं आणि त्याला काढून दिलं, ते त्याला आवडलं नाही. तरी आईला खरे दूध देणं शक्य नव्हतं. सर्व समर्थ देवाकडे दुधाबद्दल विचारणा कर असं त्याच्या आईने सांगितलं. उत्कट भक्तीने शंकर प्रसन्न झाले, मग त्यांनी त्याला क्षीरसागरच भेट दिला. याच उपमंडूने पुढे श्रीकृष्णाला शिवसहस्त्र नावाचा उपदेश केला असा उल्लेख पुराण. उपमंडू किती मोठा झाला, तर श्रीकृष्णाला शिवसहस्त्र नावाचा उपदेश त्याने केला. एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये प्राप्त झालं. म्हणून अंबरीश राजा तर उपमन्यू दरिद्री ब्राह्मण बालक होता, तरी भगवंताची कृपा दोघांवर झाली. समर्थांनी 2 गोष्टी इथं पॅरेलल सांगितल्या. एक राजा आणि एक सामान्य गरीब मुलगा. या दोघांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा ईश्वराचा अत्यंत समान आहे. त्यामुळं समाजामध्ये वावरणाऱ्या सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की परमेश्वराची कृपा ही सगळ्या समानच असते. ती कृपा आपल्याला कशी मिळवून घ्यायची हे आपण ठरवलं पाहिजे. जसं घरामध्ये 2 1 लिटर दूध घेतलं आणि एका घरामध्ये त्या दुधापासून तूप निघालंच नाही, पण दुसऱ्या घरामध्ये त्यांनी त्याच्यातून 50 ग्रॅम तूप तयार काढलं. याचा अर्थ की ती प्रक्रिया करावी लागली. जर आम्ही ती प्रक्रिया जर केलीच नाही तर आमच्या हातामध्ये काही पडणार नाही. तर अशा प्रकारचं यश प्राप्त व्हायचं असेल तर प्रत्येकाने हा जो क्रम आहे तो क्रम स्वीकारला पाहिजे. म्हणून असं म्हणलं गेलं की हे जग आहे यात शंका नाही. कारण ब्रह्मदानी सत्पुरुष आणि अज्ञानी या जगात दोन्ही जन्माला येतात. जगतातही जीवनही घालवतात आणि अखेर जगात भेट होतात. याचप्रमाणे ब्रह्म आणि याबद्दल वाद नाही, कारण ज्ञानी पुरुषांचा तो साक्षात अनुभव आहे. अहम ब्रह्मास्मी आम्ही जे म्हणतो त्याचं कारण ते. म्हणून समस्या येथे उत्पन्न होते, इथं ब्रह्म आणि जग याच्या लक्षणात मूलभूत फरक आहे. म्हणून ब्रह्मसत्य जगत मिथ्या असं म्हणलं गेलं शास्त्रकारणे. त्याचं कारण ते ब्रह्म असीम आणि अनंत अमूर्त अतींद्रिय आहे, तर जग सीमित अंतवत मूर्त व इंद्रिय गोचर आहे. जगाच्या रचनेचा भूगोल त्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. आणि तो अभ्यास जेव्हा आम्ही करतो तेव्हा सगळे सहज प्रश्न सुटतात. आणि हेच वर्णन समर्थांनी या श्लोकाच्या माध्यमातून आपल्या समोर आणलेलं. म्हणून या जो दोघांशी वागण्याची जी भूमिका सांगितली आहे अंबरीश ऋषीशी आणि उपमन्यूशी, हा साक्षात स्वाभाविकपणा सृष्टीचा क्रम आहे. सृष्टीमध्ये तुम्ही जे देता ते तुम्हाला परत सृष्टी वापस देते. अशा दृष्टिकोनातून अनेकांमध्ये एकपणा व्यापून असतो, अनेक विशेषांना एक सामान्य व्यापून राहतं. अशा सर्व सामान्यांना एक महासामान्य व्यापून राहतं आणि त्याला आपण ब्रह्म असं म्हणतो. ब्रह्म हे अदृश्य आहे, अतींद्रिय आहे, अनादि आहे, अनंत आहे. प्रगती वा परागती हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि या दृष्टिकोनातून या सृष्टीक्रमामध्ये कर्मसिद्धांतवाल्यांनी सांगितलेलं आहे की कर्माचा सिद्धांत अत्यंत सरळ धोपट मार्ग आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, करावे तसे भरावे. या सगळ्या कर्माच्या संकल्पने कर्म सिद्धांतामध्ये परमेश्वर हस्तक्षेप करत नाही. परंतु मानवी मनाला हे लक्षात आलं पाहिजे की अशा प्रकारचं आपल्याला जीवन जगायचं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमधून या जगाला धरून चालल्यामुळं ब्रह्माच्या ब्रह्मपणाचं लक्षण, अर्थात आनंद हे ब्रह्माच्या ब्रह्मपणाचं लक्षण. म्हणून प्रत्येक व्यक्तीने सुख दुःखाचा विचार न करता आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग मागच्या श्लोकामध्ये असं म्हणलं की समाधान ही गोष्ट अत्यंत दुर्लभ आहे, परंतु भक्ती मार्गाने जीवन जगणारा
कुठल्याही भक्ताला ती अत्यंत सोपी आहे. अशा प्रकारचं एक वर्णन उपमन्यूचं आणि अंबरीश ऋषीचं समर्थांनी या श्लोकामध्ये मुद्दाम मांडलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना आम्ही गरीब आहोत, काय करावं, देवाची आमच्या कृपा नाहीये, असं नाही. परमेश्वराची कृपा सगळ्यावर आहे, परंतु आपण जी कर्म केलेली आहेत त्या कर्माचं फळ परमेश्वर आपल्याला देतो. लोक त्याला शिक्षा झाली असं म्हणतात. शिक्षेचा अर्थच आहे शिक्षण. मला परमेश्वराने शिक्षा केली असं जे लोक आपण म्हणतो ते अत्यंत चूक. शिक्षा केली याचा अर्थ हिंदीमध्ये शिक्षणाला शिक्षा असं म्हणतात. अशा प्रकारच्या संकटामधून, प्रत्येक संकटात मनुष्य काही काहीतरी शिकत असतो. पण परमेश्वराने मला शिक्षा केली, कोप झाला, शाप दिला, अशा प्रकारचं जे आपण म्हणतो ते अत्यंत चुकीची गोष्ट आहे. म्हणून त्याच्यामध्ये असं म्हणलं गेलं की शिक्षा याचा अर्थ ज्ञान. आणि जोपर्यंत आपल्याला अनुभवनिष्ठ ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत आपलं शिक्षण पूर्ण होत. म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, हे जे अभंगामध्ये म्हणलेलं आहे ते खरंच सत्य आहे. चित्ती असू द्यावे समाधान हा शब्द इतका सोपा नाही आहे. तर समाधान हे इतरांना दिल्यावर मिळत असतं. म्हणून या श्लोकाचा संदर्भ आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी बघितला. जय जय रघुवीर समर्थ.